हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण आलतो म्हैस घेऊन आपल्या वावराकडे. तर आपली म्हैस मस्त चरत होती. ही आहे आपली तूर. आपल्या तुरीच्या नंतर मग दाखवतो आपली हळद. गाईज ही आहे आपली हळद. ते आपल्या वावरातलं आपट्याचं झाड आहे बघा. आणि आपल्या वावरातलं सगळ्यात मोठं झाड ते आहे. तर आपल्या इकडं कसं आहे, पाण्याची थोडी कमतरता आहे, त्याच्यामुळे आपली हळद जरा सुकल्यावानी वाटते. कारण की आपल्या इकडं मोठं धरण गिरण डॅम बीम काय नाही, त्याच्यामुळे आपल्या इकडल्या हळदी एकदम कमजोर, म्हणजे पाण्यामुळे कमतरता आहे आपल्या हळदीला पाण्याची. त्याच्यामुळे आपली हळद अशी दिसते बघा. तर त्याच्यामुळेच असं आहे. तर मग जरा थांबून आपण बोरं खाण्यासाठी जाऊ. आपल्या वावरात बैंगनाचे आणि मिरच्याचे झाडं पण आहेत. हे बघा, हे बैंगनाचं झाड आणि लगेच त्याच्याच बाजूला आपल्या मिरच्याचं झाड आहे. मिरच्याच्या झाडाला आपल्या मिरच्या पण आलेल्या आहेत. आणि आपलं पाणी बघा, आपल्या इकडं पाण्याची कमतरता आहे, तुम्हाला मी सांगितलंय. तर हे बघा, ही पण मिरचीला मस्तच मिरच्या येतात. हे बघा, इकडे मिरच्या येतात, इकडे पण येतात. आपल्याला जायचं बोरं खाण्यासाठी यावं आहे. तर गाईज आपल्याला जायचंय बोरं खाण्यासाठी. तर आपल्याला बोरं खाण्यासाठी जायचंय या बोरीपाशी. ही बोर पण आपल्याच वावरात आहे. तर आपल्या इकडे बोर मस्त खाण्यासाठी मजा आहे, कारण की गावा इकडे कोठे पण बोर भेटून जाईल तुम्हाला. तर इथे एक बोर आहे, त्याच्यानंतर खाली एक तिकडे एक बोर आहे. आपल्याला बोरं खाण्यासाठी वाद नाही, कारण की बोरं याच महिन्यात आपल्याला, म्हणजे या सीजनात भेटतात. सोयाबीन काढणं झाल्याच्या बाद एका महिन्याला, नंतर नाहीतर दिवाळी झाल्याच्या नंतर एका महिन्याला असेच भेटतात. तर ही पाही आपली बोर. तर बोर आपली लय लांब नाही, कारण की आपल्याच वावरात आहे. ही आपली वावरातली तूर. तूर तर तुम्हाला मी दाखवलेच. तर आपले बोर आपल्याला म्हणजे जाणं लागतंय. हे पाहे आपल्या वावरात तणकट पण खूप झालेले आहे आपल्या वावरात, कारण की आपल्या वावरात औंदा हे नागर नाही, काय म्हणतात त्याला, फंटी नाही आणलेली. तर हे आपले बोर. तर बोरीचे बोर गोड आहेत आपल्या बोरीचे बोर, कारण की आजकालची पुन्हा बोर ठोकर आहे आपल्या बोरीचं. हे बघा बोर. बर, खायला एक नंबर बोर आहे आपली. गाईज हे पहा छोटं बोर. मी मग तुम्हाला मोठं बोर दाखवलं ना, तर या बोरीला आपले छोटे बोर आहेत. हे बघा, हे याच्याहून मोठं बोर होणारच नाही. हे आपल्याला जायचं आपल्या एरीकडे. गाईज आपल्या म्हशीला बांधलं तर आपल्याला जायचं आपल्या इरीवर, कारण की आपल्या इरीच्या वाऱ्यातली हळद. आणि ते तिथं इथे जे तुम्हाला डिप्पी दिसायला आहे का, इथं आहे आपली इर. तर चला आपण जाऊया आपल्या इरीकडे. तर हे आपलं थिंमक. इथं एक छडी आपली या वावरात लावली, कारण हे आपलंच वावर आहे. तर इकडे आहे छड्या, हे आपलं थिंमक. आणि इथं आपलं बेंड राहतंय, ते बेंड पण आपल्या या वावरात नेलेलं आहे, कारण की आपलं पाणी या वावरात चालू आहे. आणि आपल्या इरीकडे जाण्यासाठी आपल्याला आपल्याला अशी वाट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडून असं सरकावं लागतं. तर ही आपल्या काकाची तूर. तर आपल्याला काकाच्या तुरीतूनच जावे लागते. तर आपली हिर काय लांब नाही, कारण की आपली हिर इथंच आहे. ही बघा आपली हे मस्त, ही हळद मस्त आहे, कारण की इकडं थोडं पाणी जास्ती आहे, तिकडं आपल्याला पण नव्हतं. ही आपल्या काकाची तूर आहे ना, तुम्हाला सांगितलं. आपल्याला जायचं आपल्या हिरीपाशी. झालेलो आहे आपल्या हिरीपाशी. तर ही आपली हिर आहे, आणि ही तर आपली हळद तुम्हाला सांगितलीच मी. तर ही बघा, आपल्या एरीतलं पाणी थोडं खाली गेलेलं आहे, कारण की काल रात्री आपल्या इकडे लाईन आली, त्याच्यामुळे लगेच मोटर लावली होती आपण. तर आपल्या एरीला काय तेवढं पाणी नाही, त्याच्यामुळे. आणि हे आपला डीपी 35चा छोटावाला. आणि आपल्या एरीच्या इकडूनच आपला ओढा गेलेला आहे छोटूसा. तर हे बघा, आपला ओढा आपल्या एरीच्या इकडून ओढा गेलेला आहे. इकडे इकडे झाडे बिडे आहेत थोडे. तर हे बघा आपले हे